बातमी माढ्यातून। माढ्यात काँग्रेस आमदार जयकुमार गोरेंकडून आघाडीला हरताळ फासला गेलाय। जयकुमार गोरेंचं निंबाळकरांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय। कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी खुलेआम राष्ट्रवादी विरोधात भूमिका घेतली आहे। जयकुमार गोरेंवर आता काँग्रेस कारवाई करणार का हा प्रश्न आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माढ्यात नाट्यमय घडामोडी घडतायत। काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजित निंबाळकर यांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत भव्य कार्यकर्ता मेळाव्यात दिले। पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। माढ्यात काँग्रेस आमदाराचा भाजप उमेदवाराला पाठिंबा। गोरेंचं निंबाळकरांना मतदान करण्याचं आवाहन। जयकुमार गोरेंवर काँग्रेस कारवाई करणार। एका बाजूला राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, दुसऱ्या बाजूला भाजपचा उमेदवार आहे। पक्षाचे आमचं काही देणं घेणं नाही, पक्षाचे आमचं काही देणं घेणं नाही। आम्ही कुठल्या पक्षाला मतदान करणार नाही, फक्त घड्याळाच्या चिन्हावर आम्ही मत देणार नाही, ही माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे। काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे हे भाजपचे नाहीत तर काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आहेत। ते कार्यकर्त्यांना आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा असं सांगत नाहीये, तर काय विचारतायत ते तुम्हीच ऐका। ज्याला ज्याला वाटतं संजय मामाचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी हातवर करायचा आहे। ऐका कोण, ऐका कोण, आणि ज्यांना ज्यांना वाटतंय रणजित निंबाळकरांना मदत करायचं त्यांनी हातवर करा। हातवर ठेवा, हातवर ठेवा, हात खाली यायचं ना, हातवर ठेवा। मग रणजित सिंग निंबाळकरांसह भाजपच्या नेत्यांनी स्टेजवर चढून गोरेंच्या कार्यकर्त्यांना अभिवादन केलं। या वादाची ठिणगी गेल्या नगरपालिका निवडणुकीतच पडली होती। नगरपालिका निवडणुकीदरम्यान गोरेंवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। यामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा गोरेंचा आरोप आहे। याचाच वचपा जयकुमार गोरे काढत असल्याच्या चर्चा माढ्यात रंगल्या। गोरेंची भूमिका मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात केलेल्या वक्तव्याला दुजोरा देणारी आहे। काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। आज जर केवळ एवढा निकष असेल की ज्याला आम्ही मदत केली त्यांनी आमच्या सोबत आलंच पाहिजे, जसा दबाव कल्याणरावांवर टाकण्याचा प्रयत्न केला, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अर्धी काँग्रेस आणि अर्धी राष्ट्रवादी रिकामी करावी लागेल, एवढं त्यांना आम्ही या ठिकाणी सरकारमध्ये आल्यानंतर मदत केली। जयकुमार गोरेंच्या निर्णयानं काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय शिंदेंना उमेदवारी दिली आहे। माढा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळं आघाडीची माढ्यात हार झाल्यास तो मोठा झटका ठरेल। भारत नागणे, साम टीव्ही, माढा।